हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ सुरू होतोय सकाळच्या 7:30 पासून. तर वाजलेले आहेत सकाळच्या 7:30 आणि माझी किचनची पूर्ण कामं आवरून मी बाल्कनी वगैरे क्लीन केली किचनची आणि इथे ना रोपांना पाणी द्यायचं काम राहिलं होतं बाकी. तर ते चालू आहे सध्या आणि आवर्जून आठवण करून हे रोपांना पाणी द्यायचं काम करत असते. कारण की नंतर ऊन पडलं ना, मग ते पाणी वगैरे देता येत नाही रोपांना. आणि हे बघा आजचं वातावरण बाहेरचं 7:30 वाजलेले आहेत आणि अजून देखील सूर्य दिसत नाही आहे एवढा. आणि खूप असं नारंगी नारंगी सगळं आकाश झालं होतं आणि सुंदर असं वातावरण झालं होतं. पण थंड मात्र आज भरपूर होती, भयंकर थंडी होती आणि दिवसेंदिवस ना थंडी वाढतच चाललेली आहे. म्हणजे जसं सुरुवातीपासून थोडं 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 चालूच आहे. आणि आता इथे किचन वगैरे सगळं कामं झालेली आहेत. साहेबांना डब्बा वगैरे दिला. वैभवदादासाठी पण डब्याला चपाती भाजी वगैरे बनवली. आणि चपाती भाजी ना मी आज जास्ती काही बनवली नाही, कारण की रोज रोज चपाती भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला होता मला तरी. त्यामुळं आज ना डाळ खिचडी खायचं मन झालं होतं. तर मी ना असं सहज बघितला व्हिडिओ. तर ते बघून ना मला खावंसं वाटलं. तर मग मी विचार केले की तेच बनवावं. म्हणून ना मी पीठ जे आहे ते कमी मळलं चपातीचं आणि कमीच चपात्या बनवल्या. म्हणजे फक्त डब्याला नेण्यापुरत्या. बाकी खाण्यासाठी वगैरे डाळ खिचडीच खाता येईल गरम गरम. तर आता इथे वैभवदादाला मी उठवलं आणि तो जाऊन झोपला बेडरूममध्ये. तर बेडरूमची क्लिनिंग अगोदर केलेली आहे, त्यामुळं आता वैभवदादा तिकडे जाऊन झोपला आहे. आणि आता हॉलची क्लिनिंग करायची बाकी राहिली होती. तर आता यांची झोप कधी होईल आणि कधी मला हे क्लिनिंग करता येईल असं वाट बघत बसलं ना, तर मग खूपच उशीर होतो कामाला. आणि एकदाशी उशीर झाला ना, मग पुन्हा नंतर ना घाई गडबड एकदम होते. त्यामुळं मग मी ना त्यांना वैभवदादाला उठवलं आणि अनुताई तर उठलेलीच होती अगोदर. तर ती पण गेली. तर आता मी पटकन हॉलची क्लिनिंग करून घेते. तसं बेडरूमची तर पूर्ण क्लिनिंग झालेलीच आहे. आणि आता ना अंघोळीला म्हणजे गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे गॅस स्टोववरती. आणि तोपर्यंत मी इथे पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेते आणि त्यानंतर लादी वगैरे पुसून घेते. तर सगळी क्लिनिंगची कामं जी आहेत ना, ती मी अंघोळीच्या अगोदरच उरकून घेत असते. अंघोळ झाली की त्यानंतर फक्त स्वयंपाक करायचा आणि त्यानंतर मग खायचं प्यायचं आणि एडिटिंग करायला बसायचं. असं चालू असतं माझं रुटीन. असं ना रोजच्या टायमामध्ये माझी कामं जी आहेत ती 7, 7:15 पर्यंत होतात. म्हणजे पूर्ण घर स्वच्छ करून आणि क्लिनिंगची जी काही कामं असतात ती ना 7, 7:15 पर्यंत पूर्ण होतात. पण आत्ता ना 7:30 वाजून गेलेले आहेत. म्हणजे 7:45 झाले असतील, पण माझे कामं अजूनसुद्धा चालूच होते. कारण की कामाला मुळात ना मी उशिराच सुरुवात केली. एकदाशी पहाटे पहाटेच उठून साहेबांचा डब्बा बनवून दिला. त्यानंतर वैभवदादाचा पण डब्याचा बंदोबस्त केला लगेच, म्हणजे भाजी चपाती वगैरे. बापलेकांसाठी बनवली भाजी चपाती वगैरे. आणि त्यानंतर मात्र ना काम करावं की नको, करावं की नको असा विचार करत होते. कारण की आज ना खूप भयंकर थंडी आहे. रोजच्यापेक्षा पण आज जरा जास्तीच थंडी होती. म्हणजे एवढं हे होतं की पाण्यात हात घालायचा म्हणलं की अंगावर काटा येत होता एवढं. पण कसंबसं करून मी जे भांडे वगैरे घासायचे होते ते घासले. म्हणजे ना काचा बंद होत्या, दरवाजा बंद होता, तरीसुद्धा एवढी थंडी वाजत होती की ना चादर घेतल्याशिवाय मुलांना झोप पण येत नव्हती. आणि मी पण असं सहज बसले होते ना, तर असं मी चादर पांघरून बसले होते, एवढी थंडी होती आज. पण काय करायचं आता, आपल्या गृहिणींचे जे कामं असतात ते तर ठरलेले असतात आणि आपल्याला ते करावीच लागतात. आणि कामं जर उशिरा केली की मग पुढचं पूर्ण दिवसाचा खोळंबा होतो आणि मग ना जे आपलं काही एक्स्ट्रा काम असतं ते आपण नाही करू शकत ना, आपण जर सुरुवातीलाच जर उशीर केला तर. त्यामुळं मग मी ना अर्धा तास का होईना थांबले आणि थोडंसं जरा बरं वाटलं की त्यानंतर मग एकदाशी म्हणजे मन घट्ट केलं आणि पाण्यात हात घातला आणि भांडे घासून घेतले. पण एकदाशी पाण्यात हात घातला ना, मग नंतर काय वाटत नाही. फक्त पाण्यात हात घालायच्या अगोदर आपल्याला असं भीती वाटते पाण्याची. मग बाकी एकदा सुरुवात केली ना, मग काय वाटत नाही कामं करायला. तर आता इथे क्लिनिंगची
पटापट सगळी कामं आवरून घेतली, घर पूर्ण स्वच्छ केले. त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये, कारण की इथे मला बनवायची आहे डाळ खिचडी आणि त्यासाठी मी इथे तयारी काय काय केली ते तुम्हाला दाखवते. तर इथे डाळ खिचडी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी तूर डाळ, त्यानंतर पाव वाटी मूग डाळ आणि त्यानंतर पाव वाटी उडद डाळ. तर उडद डाळ ना ते सालीची असली ना तर खूप छान होते, पण माझ्याकडे बिगर सालीची होती तर मी तीच टाकली याच्यामध्ये. तर आता हे सगळं ना डाळी आणि तांदूळ हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कुकर थोडासा आपल्या साईडने असा काळपट वगैरे दिसत असेल, पण तसं नाही आहे. तर हे ना उन्हामुळं तसं दिसतंय, बाकी कुकर स्वच्छच घासलेला आहे मी आणि उन्हामुळे मला वाटतं तसं दिसतंय ते. बाकी सावलीमध्ये जर मी शूट केलं असतं ना तर ते तसं दिसलं नसतं. पण काय माहिती असं उन्हामध्ये जर थोडंसं आता ऊन आलेलंच आहे चांगलं किचनमध्ये, तर शूट केलं ना त्यामध्ये तर ते कुकरला असं डाग दिसतो असं काळपट. कशामुळे होतं काय माहिती ते. आणि आता इथे डाळ तांदूळ हे सगळं ना 3 पाण्याने तर मी स्वच्छ धुतलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे मी मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पावडरचे मसाले. तर हे तुम्हाला व्यवस्थित दिसावं कुकरच्या मधलं म्हणून मी त्याच्या खाली ना चाकू ठेवला आहे कुकरच्या खाली. तर इथे मी सगळे पावडरचे मसाले थोडं थोडं टाकून घेतले, म्हणजे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ एवढं मी टाकून घेतलं याच्यामध्ये. आणि त्यानंतर आता इथे टाकणार आहे 6 ते 6.5 वाटी पाणी, म्हणजे ज्या वाटीनं आपण हे बाकीचं सगळं घेतलं होतं ना त्याच वाटीने पाण्याचं माप पण घ्यायचं, जेणेकरून डाळ खिचडीसाठी. आणि डाळ खिचडी थोडीशी पातळच असते ना, त्यामुळं त्यामध्ये जरा पाणी जास्तीच पाहिजे. तर आता बाटलीतलं पाणी संपल्याच्यानंतर मी पुन्हा दुसरी वाटी भरून घेतली आणि त्यामध्ये ॲड केली. तर इथे 6.5 म्हणजे फुलपात्र म्हणते 6.5 वाटी पाणी घेतलं आहे मी. आणि आता याला ना एक शिट्टी करून घ्यायची आहे. बस एक शिट्टी झाली की आपला भात जो आहे तो परफेक्ट एकदम तयार झालेला असतो. आणि माझे एक सबस्क्रायबर ताई आहेत, योगिता कडादी असं काहीतरी नाव आहे त्यांचं. तर त्यांनी ना मला ठेचा बनवून दाखवा म्हणून सांगितलं होतं. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठेच्याची रेसिपी. तर ताई खास करून तुमच्यासाठी. तर इथे ना मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्यानंतर हिरव्या मिरच्या नाही भाजून नाही घेतल्या, घ्यायच्या आहेत अजून. तर आता मी भाजून घेते. तर शेंगदाणे घेतलेत, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेणार आहे मी. अगोदर शेंगदाणे भाजून घेते, त्यानंतर मग मिरच्या भाजून घेते आणि एकदम छान असा ठेचा तयार होतो याच्याने. खूप छान टेस्टी लागतो. तर वैभवदादाला तर खूप आवडतो हा ठेचा आणि तसंच साहेबांना पण खूप आवडतो. आणि आता इथे वैभवदादाचं आणि अनुताईचं ब्रश वगैरे करून झालेलं होतं, तोंड हातपाय वगैरे धुतलेले आहेत त्यांनी. तर आता इथे त्यांना नाश्ता करायचा होता. तर अनुताईला ना चहा आणि खारी खायची होती आणि वैभवदादाला चहा आणि चपाती खायची होती. तर मी सकाळीच वैभवदादासाठी तुपाची चपाती बनवून ठेवली होती. तर आता तो खाईल चहा आणि चपाती आणि अनुताई खाईल चहा आणि खारी. तर आता इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत. तर शेंगदाणे बघा इथे मी मूठभर घेतलेले आहेत शेंगदाणे, आणि जास्ती नाही घ्यायचे शेंगदाणे. आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्ती घ्यायच्या आणि लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या थोड्याशा, म्हणजे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथे. तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर ना हे सगळं व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. आणि जास्ती पण एकदम मऊ पेस्ट करायची नाही त्याची, तर थोडंसं आबडधोबड ठेवायचं, म्हणजे आबडधोबड ठेवलं ना तर अजून चांगलं लागतं त्याची टेस्ट. तर हे बघा असा ठेचा इथे तयार झालेला आहे. आणि कधी जर आपलं ना भाजी खायचं मन नाही झालं ना तर अशा प्रकारे एक 5च मिनटामध्ये आपला छान असा ठेचा तयार होतो. आणि एकदा ट्राय करून नक्की बघा, खूप आवडेल तुम्हाला हा ठेचा.
तर आता ठेचा ना मी एका वाटीमध्ये काढून घेते, कारण की जारमध्ये असं काही पण वाटून असंच ठेवून दिलं ना तर जार ना आपलं खराब होत असतं. त्यामुळं आता ठेचा मी वाटीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर जार लगेच वॉश बेसिनमध्ये धुवायला टाकते. तर इथे ठेचा बनवून होईपर्यंत आपल्या कुकरला एक शिट्टी झाली होती आणि डाळ खिचडी आपली रेडी झालेली आहे. तर आता फक्त याला फोडणी द्यायची बाकी होती. तर फोडणी देण्यासाठी ना लसूण जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे चाकूनी. बाकी असं अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकली तर ते काही एवढं चांगलं नाही लागत. आणि इथे ना डाळ खिचडीला फोडणी देण्यासाठी मी इथे साधारणतः 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे, म्हणजे प्रत्येक भाजीसाठी मी 1 ते 1.5 चमचा तेल वापरते, पण याला 2 चमचे घेतलेलं आहे थोडंसं. आणि त्यानंतर ना इथे जिरे घेतलेले आहेत 1 चमच्यावर. तर राई संपली होती घरातली, त्यामुळं राई नाही टाकणार. बाकी जिरे होते फक्त, तर मी याच्यामध्ये आता जिरे टाकून घेते. आणि जिरे व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये टाकलेला आहे कट केलेला लसूण. तर एकदम बारीक असा कट केला होता तो लसूण टाकला. त्यानंतर टाकला लगेच कढीपत्ता, आणि कढीपत्ता टाकला की लगेच गॅस बंद केला. आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट, कारण की थोडं का होईना तिखट असलंच पाहिजे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची नाही टाकली मी, कारण की वैभवला आवडत नाही म्हणून. तर आता याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट. तर अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकलं आणि त्याला जास्ती करपवत बसायचं नाही. गॅस तर बंद केलेलाच आहे. आणि आता ही फोडणी डायरेक्ट मी टाकणार आहे डाळ खिचडीमध्ये. आणि आता इथे फोडणी दिल्याच्या नंतर मी त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये ॲड केली. आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे उन्हामुळे कुठं ना कुठले व्हिडिओ क्लिप जे आहे ते व्यवस्थित आली नाही, क्लिअर आली नाही उन्हामुळेच. तर मला पण व्यवस्थित दिसत नव्हतं ॲक्च्युली उन्हामध्ये. तर आता इथे आपली डाळ खिचडी जी आहे ती रेडी झालेली आहे. त्यानंतर ना डाळ खिचडीसोबत खाण्यासाठी मी हे उडीदचे पापड जे आहेत ते फ्राय करून घेते. तर खिचडी आणि पापड गरमागरम छान लागतं एकदम. आणि त्याबरोबर थोडंसं लोणचं पण घेते, कारण की वैभवताला तर लोणचं आवडतं, मला पण आवडतं. अनुताईला नाही आवडत ते लोणचं वगैरे, पण आमच्या दोघांसाठी मी घेते. तर आता इथे पटकन हे पापड तयार करून घेते. आणि ना वैभवताला त्याच्या मित्राला फोन करायचा होता, त्यामुळं माझाच फोन तो वापरत असतो. त्यामुळं तो मागत होता की मला फोन करायला दे पटकन फोन म्हणून. तर मी घाई गडबडीनं पटकन शूटिंग केली आणि त्याला फोन दिला थोड्या वेळासाठी. तर फ्रेंड्स इथे चाललेला आहे आमचा नाश्ता. तर मी ना मुलांना नाश्ता दिला अगोदर, त्यानंतर ना मी किचनची जी काही कामं होती ती आवरली, किचन साफ केलं आणि त्यानंतर मी आता आली आहे नाश्ता करायला. तर वैभवदाचा झाला आहे नाश्ता आणि आता मी आणि अनुताई करून घेतो नाश्ता. आणि बाकीचं आता ना फक्त कपडे धुवायचं काम बाकी राहिलेलं आहे. तर नाश्ता झाला की मग ते काम करून घेते आणि त्यानंतर मग एडिटिंग करायचं काम चालू राहील माझं. आणि नाश्ता झाल्याच्या नंतर मात्र मी ना थोड्या वेळ बाल्कनीमध्ये बसले, कारण की बाल्कनीमध्ये छान असं ऊन आलं होतं कोवळं कोवळं. आणि थंडी तर आज भरपूर होती. म्हणजे आता बघा 10 वाजलेले आहेत तरीसुद्धा इथे अजूनसुद्धा थंडी चालू होती. आणि बरेचसे लोक गार्डनमध्ये पण येऊन बसलेले आहेत, म्हणजे उन्हामध्ये बसण्यासाठी. पण मला गार्डनमध्ये पण जायची गरज नाही, कारण की बाल्कनीमध्येच ऊन येतं. आणि मी हे सगळं बघूनच घेताना फ्लॅट घेतलेला होता, कारण की ऊन आपल्या घरामध्ये पण थोडंसं येणं हे गरजेचं आहे. कारण की जिथे ऊन वगैरे नसतं ना तिथे जास्ती आजारी पडतात माणसं. उन्हामुळे आपल्याला डी विटॅमिन भेटतो ना, तर ते चांगलं असतं शरीरासाठी. तर मी ना ऊन पडतं की नाही हे अगोदर चेक केलं होतं फ्लॅटमध्ये, आणि त्याच्यानंतर मी फ्लॅट घेतला होता.
तर आता इथे थंडी वाजत होती म्हणून मी ना कॉफी केली, ब्लॅक कॉफी. आणि कॉफी पीत पीत मी बसली होती. तर ऊन होतं पण तरीसुद्धा थंडी होतीच होती. तर थोड्या वेळ बसल्याच्या नंतर जरा बरं वाटलं आणि मग मी पुढच्या कामाला सुरुवात करायला गेली. तर आता इथे कपडे माझे धुवून झालेले आहेत सगळे, फक्त पिळायचं बाकी राहिलं होतं. तर त्याच्यामध्ये ना पिळण्याच्या पाण्यामध्ये ना मी कम्फर्ट टाकलं थोडंसं, आणि कम्फर्ट टाकलं ना एकदम फ्रेश वाटतं आणि कपड्यांचा ना खूप छान असा सुगंध येतो. आणि जो सुगंध ना म्हणजे कमीत कमी 2 दिवस तरी राहतो. म्हणजे आज धुतलं की उद्या सकाळी जेव्हा साहेब कामावरती कपडे घालून जातात ना, तेव्हा बोलतात खूप छान वास येतो आहे. आणि वैभवदादा पण तसाच बोलतो. तर कम्फर्ट मी ना रोजच्या कपड्यामध्ये मी टाकत असते, म्हणजे पिळताना कपडे. तर आता कपडे धुवायचं काम झालेलं आहे आणि पटकन आता मी एडिटिंग करायला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.